भावा बहिणीच्या गोड नात्यातील क्षण म्हणजेच रक्षाबंधन। मग या दिवशी भावासाठी काहीतरी स्पेशल मेनू तर व्हायलाच पाहिजे। तर या रक्षाबंधनला ही स्पेशल थाळी तुम्ही नक्की ट्राय करा। भावा बहिणीच्या नात्यामधील असलेल्या गोडव्यासारखाच रसरशीत नारळी भात, थोडासा चटपटीतपणा, त्यामध्ये काजू मसाला, बटाट्याची भाजी, रुसव्या फुगव्यासारखाच थोडासा खुसखुशीतपणा, त्यामध्ये आळूची भजी आणि टम्म फुगलेली पुरी। बेत मस्त आहे ना? चला तर मग सुरू करूया। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी पुरीसाठीचं पीठ भिजवून घेणार आहे। त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, थोडंसं बारीक रवा घेतलाय, 1 चमचा बेसनचं पीठ घेतले, थोडीशी साखर घ्यायची 1 चमचा, त्यानंतर थोडंसं तूप घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बनवलेली पुरी अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम खुसखुशीत होतात। पुरी खुसखुशीत होण्यासाठीच यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ घालायचं। आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया। तर पुरीसाठीचं जे पीठ आहे ते एकदम घट्टसरच मळायचं, म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतील। तर हे पीठ मळून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी भिजत ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर हा तांदूळ मी 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेला आहे। यामध्ये आपण गोड भातसुद्धा करणार आहे, नारळी भात, आणि मटार पुलावसुद्धा करणार आहे। तर त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाणी छान उकळलं की त्यामध्ये 4 ते 5 लवंग आणि काळी मिरी घालायची, त्यानंतर 1 मोठी इलायची आणि 2 हिरव्या इलायची घालायच्या, त्यानंतर चक्री फूल आणि जावित्री घालायची, 2 तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत। तर भात व्यवस्थित सुटसुटीत व्हावा, त्याची शीतशीत अशी मोकळी व्हावी, यासाठी अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे तांदूळ अगदी मोकळा मोकळा शिजला जातो। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, यामध्ये भिजवलेला तांदूळ घालूया। स्वयंपाक जास्त असला की थोडीशी तयारी अगोदर सुरूच ठेवायची, म्हणजे तांदूळ भिजत घालणे असू दे, कांदा कापणे असू दे, अशा बऱ्याच गोष्टी थोड्याशा अगोदर करून घेतल्या की स्वयंपाकाला जास्त वेळ अजिबात लागत नाही। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला मेनू ठरवून घ्यायचा की आपल्याला बनवायचं काय आहे, त्या प्रमाणात आपल्याला सगळी तयारी करून घेता येते। आता यामध्ये मीठ घालायचं आणि याला छान उकळी येऊ द्यायची। हा तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। तर हे शिजण्यासाठी बाजूच्या गॅसवरती ठेवूया आणि या गॅसवरती शेवयाची खीर करून घेऊया। थोडंसं तूप घातलंय, त्यामध्ये थोड्याशा शेवया घातलेत, थोडं भाजून घेऊया। त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, ते सुद्धा थोडे परतून घ्यायचे। काही गोडधोड करायचं म्हटलं की पटकन सुचणारी ही रेसिपी आहे, म्हणजे शेवयाची खीर अगदी 10 मिनिटात तयार होते। काहीच जास्तीचं साहित्य लागत नाही, घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते, त्यामुळे आपण ही पटकन बनवून घेतो। तर याऐवजी आदल्या दिवशीच काही रसमलाई किंवा बाकीचे गुलाबजाम वगैरे असे स्वीट बनवून ठेवले तरीसुद्धा चालतील। व्यवस्थित शेवया भाजून झाल्यानंतर यामध्ये घालायचे दूध। तर इथे मी साईसकटच दूध घातलेलं आहे, त्यामुळे अगदी दाटसरपणा येतो खिरीला आणि खीरसुद्धा चवीला उत्तम लागते। आता हे मिक्स करून घेऊया। यामध्ये घालायचं आहे थोडीशी वेलची, इथे मी 2 वेलची बारीक करून घेतलेली आहेत, ते घालून घ्यायचं, नंतर मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये घालायचं आता अर्धी वाटी साखर। साखर घातल्यानंतर याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि ही खीर शिजवून घ्यायची आहे। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्येच ही तयार झाली। तर बघू शकता अगदी दाटसर अशी ही खीर तयार झालेली आहे। याऐवजी तुम्ही तांदळाची खीर किंवा मग रव्याची खीरसुद्धा बनवू शकता, तीसुद्धा अगदी पटकन बनते। खीर बनवून होईपर्यंत तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, तर तो एका चाळणीमध्ये आता आपण काढून घेऊया। तांदूळ अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि तांदूळ जास्त शिजलासुद्धा जाणार नाही, त्यामुळे अगदी मोकळा मोकळा याचा भात तयार होईल, त्याचा लगदा तयार होणार नाही। तर पहिल्यांदा आपण नारळी भात तयार करून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्सचे तुकडे, काजूचे तुकडे थोडेसे मोठे मोठे असतात तसेच घालायचे आणि अगदी हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस मंद ठेवायचा, नाहीतर काजू पटकन करपले जातील। आता बऱ्यापैकी भाजत आलेला आहे, त्यामध्ये घालायचं आहे ओल्या नारळाचा खीस, तो सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचा। तुमच्याकडे जर ओल्या नारळाचं दूध असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, परंतु जर नसेल तर आपलं रेग्युलर जे दूध असतं तेच वापरायचं। तर अगदी वाटीभर होईल इतकं दूध यामध्ये घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने दूध घालून केलेला नारळी भात चवीला उत्तम लागतो, नक्की ट्राय करा। यामध्ये घालूया पाऊण वाटी साखर, थोडीशी वेलची पावडर घालायची। तुम्ही जर या भातासाठी साखर वापरणार नसाल तर गूळसुद्धा वापरू शकता,
परंतु दूध स्किप करावं लागेल, कारण गूळ घातल्यानंतर दूध फाटलं जातं. भाताला रंग छान यावा यासाठी मी थोडासा फूड कलर इथे ॲड केलेला आहे. तुम्ही केशर घातलेलं दूधसुद्धा वापरू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी एकसारखा रंग येतो. यानंतर जो आपण शिजवून घेतलेला भात आहे तो यावरती घालायचा. आता हा 70 ते 80% शिजलेला आहे, त्यामुळे आपण इतकं घेतलेलं दूध याला पुरेसं होतं. झाकून ठेवल्यानंतर अगदी परफेक्ट असा हा नारळी भात तयार होतो. तर 10 मिनटासाठी हे झाकून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. तर 10 मिनटं झालेली आहेत. तर बघू शकता याचा रंगसुद्धा किती सुंदर आला आहे आणि भातसुद्धा अगदी मस्त झालेला आहे. रक्षाबंधनसाठी स्पेशली हा नारळी भात आवर्जून बनवला जातो. तांदूळ शिजलेला तयार आहे, त्यामुळे लगेचच आपण मटार राईससुद्धा करून घेऊया. तर त्यासाठी 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगलं गरम झालं की असा उभा पातळ कापलेला कांदा घ्यायचा. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. हा कांदा अगदी गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मिडियम आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घालायचा आणि 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. तर हे सुद्धा परतून घेऊया. टोमॅटो जास्त विरघळेपर्यंत भाजायची गरज नाही. टोमॅटो थोडासा मऊ पडला की यामध्ये घालायचे आहेत मटार, म्हणजेच हिरवा वाटाणा. शक्यतो मटार पुलाव बनवण्यासाठी फ्रेश मटारच वापरा. फ्रोझन मटारमुळे त्याची चव थोडीशी वेगळी लागते. आता यामध्ये घालूया पाव चमचा जिरा पावडर. बाकीचे कोणतेही मसाले यामध्ये आपण ॲड करणार नाही. जास्त मसाले जर वापरले तर हा मटार पुलावऐवजी हा मसाले भातच तयार होतो. त्यामुळे मी कोणतेही मसाले यामध्ये ॲड करत नाही. आणि तांदूळ शिजवतानाच आपण खडे मसाले घातलेले होते, त्यामुळे फोडणीमध्ये खड्या मसाल्यांचा वापर अजिबात केलेला नाही. यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता, जसे की फ्लावर, गाजर, बीन्स. परंतु मटार पुलाव आहे त्यामुळे मटार जास्तीत जास्त वापरलं तर या राईसची जी चव आहे ती छान येते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. आता झाकून ठेवूया आणि मस्त अशी वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता अगदी सुटसुटीत असा मटार पुलाव तयार झालेला आहे. हा राईस बनवण्यासाठी जास्त तामझाम लागत नाही आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. हा पुलाव असाच झाकून ठेवायचा. आता यानंतर काजू मसाल्याची तयारी करून घेऊया. तर इथे मी 2 मिडियम आकाराचे कांदे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालायचे आहे थोडेसे काजू आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत, म्हणजे अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवूया. आता हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मग हे मी बाजूला ठेवते आणि या गॅसवरती बटाट्याची रसरशीत भाजी करून घेऊया. त्यासाठी 2 चमचे तेल घातलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे छान फुलले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडासा तडतडला की बारीक कट करून घेतलेले 2 मिडियम आकाराचे कांदे घालायचे आहेत. तर कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा. बटाट्याची आपण पिवळी भाजी करतो तशी भाजी नाही करायची, थोडीशी रसरशीत करायची, म्हणजे पुरीसोबत खायला छान लागेल. तर कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आलं लसूण घालायचं. तर ते जाडसर ठेचलेलं असावं, म्हणजे चव छान येईल. त्यानंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा. आता टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं. आता भाजीसाठी लागणारं जे मीठ आहे ते मी एकदाच इथे घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची. 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. टोमॅटोसुद्धा अगदी विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीला चवसुद्धा छान येते. तर मसालेसुद्धा छान भाजलेत, अगदी तेल सुटेपर्यंत भाजलेले आहेत. यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा. तर 2 मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते हातानेच तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत. आता ही भाजी अशीच ठेवली तर खाताना घशात दाटल्यासारखे होते, त्यामुळे अगदी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे भाजी अगदी रसरशीत होते. आता याला छान वाफ काढून घ्यायची. अगदी 2 मिनिट वाफ काढून घ्यायची, कारण बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. त्यामुळे ही भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही बटाट्याची रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी बनवूपर्यंत तिकडे कांदा आणि काजूसुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघू शकता कांदा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे. तर काजू मसाला बनवण्याची सगळ्यात पहिली स्टेप हीच आहे. काजू आणि कांद्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर ह्यातलं पाणी काढून घ्यायचं, व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर लगेचच भाजीसुद्धा तयार करून घेऊया. तर मी इथे चमचाभर तेल घातलं. त्यानंतर थोडे काजूचे तुकडे घातलेले आहेत. तर हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे भाजीमध्ये
काजू अगदी कुरकुरीत राहतील आणि खाताना सुद्धा त्याची टेस्ट छान येईल. तुपाऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता भाजलेले काजू बाजूला काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. तर ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे कांदा अगदी बारीकच कट करा. कांदा गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असा विरघळला पाहिजे. कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे ग्रेव्ही छान होते. कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं. त्यानंतर ते सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदरच ही तयारी करून घ्यायची, म्हणजे कांदा कट करून घ्यायचा, लसूण सोलून घ्यायचा, आलं लसूणचं पेस्ट करून घ्यायची, म्हणजे पटकन स्वयंपाक होतो. त्यानंतर 2 मिडियम आकाराचे टोमॅटोची मी प्युरी तयार करून घेतली होती, ती सुद्धा घालायची. टोमॅटोचा कच्चापणा लगेचच निघावा यासाठी मीठ घालायचं. आता भाजीसाठी जेवढं लागणारं मीठ आहे ते मी याच स्टेजला घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसं जिरा पावडर घालायचं. हे मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे टोमॅटोचा कच्चापणा निघोपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचे आपण दुसरे मसाले, परंतु हे मसाले डायरेक्ट न घालता अगदी अर्धी वाटी दुधामध्ये गरम मसाला, लाल तिखट घालून घ्यायचं. त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची. यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी मदत होते. तसेच काजू मसाल्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा छान येते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण काजू आणि कांद्याची जी पेस्ट केली होती ती सुद्धा घालायची. आता हे परतून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही भाजून घ्यायची. तर सगळे जिन्नस व्यवस्थित भाजण्यासाठी 1-2 मिनिटे फक्त याला वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता मस्त असं त्याला साईडने तेल सुटलेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा परफेक्ट भाजली गेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं. यामध्ये पाणी वापरताना गरमच पाणी वापरा, म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ती छान राहते. आता यामध्ये भाजून घेतलेले काजू आहेत ते घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती ही भाजी अशीच शिजवून घ्यायची. तर अशा पद्धतीने काजू मसालासुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर आपण घेऊया खुसखुशीतपणा, म्हणजेच आळूच्या पानाची भजी. त्यासाठी इथे मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घातलेला आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं. त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर ओवा थोडासा हातावरती क्रश करून घालायचा. थोडासा सोडा घालायचा, चिमूटभर हिंग घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा लिंबाचा रस घालायचा, कारण आळूची पानं आहेत घशात दाटल्यासारखी होतात, त्यामुळे लिंबाचा रस घातला की तो खवखवपणा होत नाही. आणि याचं घट्ट असं एक बॅटर तयार करून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही. आता इथे मी 4 आळूची पानं घेतलेली आहेत. आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत. तर आळूची या वड्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याचा जो शॉर्टकट आहे, म्हणजे चव सेम आळूच्या वडीसारखीच येईल, परंतु आपण आळूची वडी बनवत नाही, आळूची भजी बनवतोय. अगदी मस्त फुगतात आणि अगदी खुसखुशीत होतात, बराच वेळ कुरकुरीत राहतात. तर अशा पद्धतीने मी सगळे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तर या बेसनच्या पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचे. बेसनचं मिश्रण जास्त पातळ करायचं नाही. यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे अगदी कुरकुरीत ही भजी होतात. कडक तापलेल्या तेलामध्ये हे भजी सोडून घ्यायचे, म्हणजेच आळूची पानं बेसनमध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घ्यायचे. लगेचच पलटवायचं नाही. एक बाजू व्यवस्थित अशी कुरकुरीत भाजू द्यायची आणि त्यानंतर त्याला पलटी करायचं. मस्त अशी टम्म फुगतात ही भजी, अगदी कुरकुरीत होतात. जास्त तेलकट तर अजिबात होत नाहीत. तेल मात्र व्यवस्थित तापलं नसेल तर जास्त तेलकट मात्र होऊ शकतात. त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये ही आळूची पानं सोडायची. तर अगदी कुरकुरीत असे हे खमंग भाजले जातात. तर याच तेलामध्ये पापडसुद्धा तळून घेऊया. काय बनवायचं आहे हे अगोदरच ठरवलेलं असलं की कामंसुद्धा अगदी पटापट होतात आणि 1 तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाकसुद्धा तयार होतो. आता हे सगळं करूपर्यंत पुरीसाठी मळलेलं जे पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. पुन्हा एकदा त्याला मळून घ्यायचं. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. खूप जास्त बनवायचं असेल तर एकाच वेळी जास्त गोळे तयार करून घ्या किंवा मग एकाच वेळी 4 ते 5 गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर याला मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं. तुम्ही पीठ नाही वापरलं तरी चालेल, परंतु गव्हाच्या पिठाचीच पुरी आहे त्यामुळे मी थोडंसं पीठ वापरले. त्यामध्ये डीप करून घेतल्यामुळे पुरी अगदी पटकन लाटता येते आणि पुरीला रंगसुद्धा छान येतो. पुऱ्या लाटताना जास्त पातळ लाटायच्या नाहीत, थोड्याशा जाडसर ठेवायच्या, म्हणजे त्या तेलकट होत नाहीत आणि अगदी टम्म फुगतात. तर तेल तापलेलंच होतं, त्याच तेलामध्ये मी पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यावरून थोडंसं झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे पुरी अगदी टम्म फुगते. एक बाजू भाजून झाली
की त्यानंतर पुरी पलटवायची आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची. पुरीला जास्त उलटापालट करायची नाही, फक्त एकदाच त्याला पलटी मारून व्यवस्थित भाजून घ्यायची. तर बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीत आणि टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे. तर बघता बघता सगळा स्वयंपाक तयार करून झालेला आहे. तर या रक्षाबंधनचा स्पेशल असा हा बेत तुम्हाला कसा वाटला ना, हे तुम्ही नक्की मला सांगा. आणि या रक्षाबंधनला हा बेत तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, बघूनसुद्धा किती छान वाटतंय. भावा बहिणीच्या नात्यातील अगदी रसरशीतपणा तसाच हा रसरशीत नारळी भात तयार झालेला आहे. त्यानंतर मटार पुलावसुद्धा तयार झालेला आहे. गोड अशी शेवयाची खीरसुद्धा झालेली आहे. काजू मसाला झालेला आहे. बटाट्याची रसरशीत भाजी झालेली आहे. आळूच्या पानांची भजीसुद्धा केलेली आहे. पापड आहेत. टम्म फुगलेले पुरी आहेत. कांदा आणि टोमॅटो. तर हा स्पेशल बेत तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.